माझ्या मुलाला न्याय मिळायलाच हवा. हा अपघात नाही, गुन्हा आहे. आज तो आरोपी बाहेर फिरतोय आणि मी माझ्या पोटच्या गोळ्यासाठी न्यायाची भीक मागतेय. मंडळी, हे शब्द आहेत एका आईचे. कारण दिल्लीत 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातामध्ये तिचा एकुलता एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं रील बनवण्यासाठी जोरदार वेगात स्कॉर्पिओ गाडी चालवत स्टंट मारत होता आणि त्याची ही काही सेकंदांची रील बनवण्याच्या नादात अपघात झाला आणि यामध्ये 23 वर्षाच्या साहिलचा जागीच मृत्यू झालाय. साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि आता साहिलला न्याय मिळायलाच हवा म्हणून त्याच्या आईने सोशल मीडियावरती व्हिडिओ करून न्यायाची मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे, हा अपघात कसा घडला आणि साहिलच्या आईचं म्हणणं नेमकं काय, हे सगळंच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, आजकाल फक्त तरुणच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच रील्स करायला आवडतं. पण आपल्या रील्समुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणंही महत्वाचं आहे. पण दिल्लीमध्ये मात्र एका अल्पवयीन मुलाने स्पीड फॅनची रील बनवण्याच्या नादात 23 वर्षीय मुलाचा ऍक्सिडेंट केला आणि यात त्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान या 23 वर्षीय मुलाचं नाव साहिल धनेश्रा आहे आणि आता त्याची आई इन्ना यांनी त्यांच्या मुलाच्या मोटारसायकलला धडक देणाऱ्या एसयूव्ही चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यांनी या घटनेला अपघात नसून गुन्हेगारी कृत्य म्हटलंय. दरम्यान 3 फेब्रुवारी रोजी सकाळी साहिल कामासाठी बाहेर पडला होता. दुपारच्या सुमारास साहिलची आई इन्ना घरी आल्या आणि साहिल कुठे आहे हे विचारण्यासाठी त्याला फोन केला. पोलिसांनी साहिलचा फोन उचलला आणि त्याच्या आईला एक बातमी दिली. ते म्हणाले की द्वारकेच्या सेक्टर 11 मधील एका कॉलेज जवळ तुमच्या मुलाला एसयूव्हीने धडक दिलीये. हे ऐकून जेव्हा इन्ना त्या ठिकाणी धावल्या तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा रस्त्यावर निश्चित पडलेला दिसला. याचबरोबर दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना द्वारका दक्षिण इथल्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाजवळ घडली. सकाळी 11:57 एका गंभीर अपघाताबाबत पीसीआर कॉल आल्यानंतर भारतीय न्याय संहितांच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली. घटनास्थळी पोलिसांना 3 नुकसानग्रस्त वाहने आणि एक मोटारसायकल आढळली. प्राथमिक तपासानुसार स्कॉर्पिओ प्रथम विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला धडकली आणि नंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डिझायर कारला धडकली. या भीषण अपघातात साहिल धनेश्रा याला घटनास्थळी मृत घोषित करण्यात आलं तर जखमी टॅक्सी चालकाला आयजीआय रुग्णालयात हलवण्यात आलं. याचबरोबर नंतर असं दिसून आलं की एसयूव्ही एका किशोरवयीन मुलाने चालवली होती, जो 17 वर्षांचा असताना गाडी चालू शकत नव्हता. यामुळे द्वारका दक्षिण पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे गाडी चालवणं आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू घडून आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. बाल न्याय मंडळासमोर हजर देखील करण्यात आलं आणि निरीक्षण गृहात पाठवण्यात आलं. मात्र त्याला 10 फेब्रुवारी 2026 रोजी त्याच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं कारण देत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान ही बाब समोर येताच साहिलच्या आईने एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या मुलाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. ज्याने माझ्या मुलाला मारलं तो परीक्षेचं निमित्त सांगून बाहेर फिरतोय. माझ्या मुलाचं भविष्य तर कायमचं संपलं, मग त्याला हा अधिकार कुणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. याचबरोबर घडलेला सगळा प्रकार सांगताना साहिलची आई म्हणाली की माझा मुलगा 3 फेब्रुवारी रोजी कामासाठी बाहेर जात होता. तो स्कॉर्पिओ चालक त्याच्या बहिणीसोबत त्याच्या स्कॉर्पिओवरून मजेदार रील्स बनवत होता. स्कॉर्पिओ ज्या वेगाने चालवली जात होती ते रील्स मध्ये स्पष्टपणे दिसते. तो स्कॉर्पिओ चालक विरुद्ध लेन मध्ये गाडी चालवत होता आणि बसच्या अगदी समोर येऊन त्यानं स्टंट केला. माझ्या मुलाने बस हळू चालत असल्यामुळं बसच्या मागून डोंकावून जागा आहे का हे बघत होता, कारण बसच्या डाव्या बाजूला एक रिक्षा होती. एवढ्यातच स्कॉर्पिओ मोटारसायकलला धडकली आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कारला देखील धडकली. तरीही टक्कर झाल्यानंतर स्कॉर्पिओ चालकाने ब्रेक लावला नाही. या अपघातात एका कॅब चालकालाही गंभीर दुखापत झाली आहे. ही एक गुन्हेगारी कृत्य आहे. काही लोकांना वाटतं की त्यांचे पालक श्रीमंत आहेत म्हणून ते रस्त्यावर काहीही करू शकतात, त्यामुळे ही एक गुन्हेगारी मानसिकता आहे. हा फक्त एक अपघात नाही तर माझ्या मुलाचा मृत्यू त्या स्कॉर्पिओ वाल्याच्या मजेदार रीलमुळे झालाय, असं साहिलच्या आईनं म्हटलंय. याचबरोबर साहिलच्या आईने आरोपी आणि त्याच्या कुटुंबांकडून जबाबदारीची मागणी केली आहे. शिवाय त्या स्कॉर्पिओ चालक विरोधात आधीच अनेक वेगानं गाडी चालवल्याबाबत गुन्हा दाखल आहे. तरीही त्याच्या वडिलांनी त्याला गाडी चालवण्यापासून रोखलं नाही.
माझ्या मुलाला आणि मला न्याय हवा आहे अशा लोकांमुळे रस्त्यावर कोणीही सुरक्षित नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. याचबरोबर त्या स्कॉर्पिओ चालकाकडे परवानाही नाही असं साहिलची आई म्हणाली. त्यांनी पुढे आरोप केलेत की पहिल्या धडकेनंतरही वेग कमी करण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. बस चालक वाद टाळण्यासाठी घटनास्थळावरून पळून गेला. तथापि टॅक्सी चालक हलण्याच्या स्थितीत नव्हता. जनतेला त्याला बाहेर काढावं लागलं. माझ्या मुलाला धडक दिल्यानंतरही त्यांनी ब्रेक लावला नाही. त्यांनी टॅक्सीला धडक दिली जी नंतर बसला धडकली. त्यांचं वेगावर कोणतंही नियंत्रण नव्हतं. या गंभीर अपघातानंतर जनतेनं त्यांना पकडलं. हे कृत्य गुन्हेगारी कृत्य दाखवतं. या मुलांना वाटतं की ते रस्त्यावर काहीही करू शकतात कारण त्यांच्या पालकांकडे पैसे आहेत आणि त्यांना शिक्षा होणार नाही. पण ही एक गुन्हेगारी मानसिकता आहे, चूक नाही. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथं इतर विद्यार्थीही आहेत. जर त्या रस्त्यावर अजून मुलं असती तर त्यांचाही जीव जाऊ शकला असता असं अपघातात मृत्यू झालेल्या साहिलची आई म्हणाली. मंडळी, साहिल हा घरातला एकुलता एक मुलगा होता. शिवाय तो त्याच्या आईचा आधार आणि तिच्या स्वप्नांचा केंद्रबिंदू होता. साहिल व्यवसाय व्यवस्थापन पदवीचं शिक्षण घेत होता आणि पुढे इंग्लंड मधल्या मँचेस्टर विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्याची त्याची तयारी सुरू होती. आईवर आर्थिक ओझं पडू नये म्हणून प्रवेशासाठी लागणारी सगळी कागदपत्र, अर्ज प्रक्रिया आणि इतर तयारी तो स्वतः करत होता. घराच्या भिंतींवर त्यानं स्वतःच्या हस्ताक्षरात भविष्याची ध्येय आणि नियोजन लिहून ठेवलं होतं. येत्या ऑगस्ट मध्ये तो इंग्लंडला जाणार होता. मात्र नियतीने वेगळाच निर्णय घेतला. दरम्यान साहिलच्या आईने त्याला एकटं पालक म्हणून वाढवलं होतं. साहिलच्या आईला साहिलचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं. खाजगी शाळेत शिक्षण घेणं कठीण झाल्यावर त्यानं सरकारी शाळेतून 11वी आणि 12वीचं शिक्षण पूर्ण करून BBA अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. अपघातानंतर साहिलची आई आपल्या मुलाच्या मृत्यूची जबाबदारी घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतेय. जस्टिस फॉर साहिल नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर तिनं सुरू केलेल्या ऑनलाईन याचिकेवर 3000हून अधिक स्वाक्षऱ्या झाल्या आहेत आणि तिच्या पोस्टला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मी तोपर्यंत पोस्ट करत राहील जोपर्यंत मला उत्तर दिलं जात नाही. ज्या अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्याचा अधिकार नाही त्याच्यावर कारवाई का केली जाऊ शकत नाही असा प्रश्न अपघातात मृत्यू झालेल्या साहिलच्या आईने विचारलाय. मंडळी, काही सेकंदांची रील, काही लाईक्स आणि काही व्ह्यूज साठी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. साहिलची काही स्वप्न होती, करिअर होतं. दुसऱ्या व्यक्तीचा बेभान वेग आणि दिखाव्याच्या हव्यासानं ते सगळं एका क्षणात संपलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रील्स कधीच रिअल आयुष्यापेक्षा मोठ्या नसतात. स्टंट करून मिळणारी प्रसिद्धी काही वेळापुरती असते पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागू शकतात. आणि रस्ता रील्स बनवण्याची जागा मुळीच नाहीये. यामुळे भीषण अपघात होऊ शकतो हे लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळेच याची खबरदारी घेण्यासाठी चालू रस्त्यावर रील्स बनवणं टाळा आणि 18 वर्षाच्या खालील मुलांना गाड्या देऊ नका. ज्यामुळे काही प्रमाणात होणारे अपघातही टाळता येऊ शकतात. याची खबरदारी पालकांनीच घ्यायला हवी. बाकी घडलेल्या या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? ज्या मुलामुळे हा अपघात झाला त्याला 10वीच्या परीक्षेसाठी सोडून देणं योग्य आहे का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.